कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून पेटलेल्या वादाला आज नवं वळण मिळालं। या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात आंदोलन करण्यात आलं। शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवराळ भाषेत शिवीगाळ केल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आज महाविकास आघाडी, विविध राजकीय पक्ष, पुरोगामी आणि समाजसेवी संस्थांच्या वतीने शहरातील नेहरू उद्यान येथे या पुस्तकांचं सामूहिक वाचन करण्यात आलं। पुस्तकाच्या 1 तास वाचनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। दरम्यान नागपूर येथे धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर धाम यांनी केलेल्या वक्तव्याचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। खरं म्हणजे श्रीयुत गायकवाड आमदार साहेब त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना काय वाटलं असेल, त्यांच्या आईला काय वाटलं असेल, त्यांच्या पत्नीला काय वाटलं असेल, असं वक्तव्य आपल्या कुटुंबातील कोणाविषयी केलं तर लोकांना त्यांना काय वाटेल त्याचं आपण पाहिलं की तांबी यांच्या आईंनी त्या ठिकाणी मुलाखत दिलेली, तेव्हा मित्रांनो अत्यंत असंस्कृतपणा आहे। कालच तुम्ही पाहिलं असेल की ते बागेश्वर महाराज शिवाजी महाराजांबद्दल बोलले, म्हणजे खोटा इतिहास काय त्यांना सिद्ध करायचं आहे? त्यांना हे सिद्ध करायचं असतं की बहुजनातली माणसं ही बुद्धिमान असतात, हुशार असतात, हे त्यांना मान्य नसतं, म्हणून त्याच्या पाठीमागे अजून कोणतरी एखादा आणून ठेवायचा की त्याच्यामुळेच हे सगळं चाललं होतं, असं हे सातत्याने प्रयत्न असतात। महात्मा फुलेंच्या विषयी बोलतात, आंबेडकरांच्या विषयी बोलतात, शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, तेव्हा याच्या पाठी एक मोठं कटकारस्थान आहे। जे काही संजय गायकवाड बोलला असेल आणि काल तर उच्चांकच झाला महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अतिशय जे कोणत्याही महाराष्ट्रातल्या माणसाला जे सहन होणार नाही असं काही बागेश्वर जो कुणी असेल तो कितीही देशामधला मोठा महाराज असेल पण आपल्या महाराजांपेक्षा तो मोठा नाही। आणि जे काही तो बोललाय ते महाराष्ट्र आणि आपण कुणीही सहन कधीच करून घेणार नाही। गेल्या काही महिन्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी होत असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। तसेच या आमदारांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी रोष व्यक्त केला आणि अशा वाचाळवीरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली। या आंदोलनात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात, छात्र भारतीचे प्रदेशाध्यक्ष अनिकेत भुले यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।